आपण बऱ्याचदा म्हणतो ना, की रक्त आटवू नकोस. आता रक्त आटवू नकोस हे शब्दशः खरं आहे. कारण जेव्हा तुमचा त्रागा होतो, जेव्हा तुमचा रागराग होतो, मनात खदखद असते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचं रक्त आटत असतं. ते घट्ट बनत असतं. अनेक गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातली हीट वाढते आणि ती हीट वाढते म्हणूनच तुमचं रक्त आटायला लागतं. ज्याला आपण व्यसन म्हणतो, तुम्ही जेव्हा धूम्रपान करता, तुम्ही जेव्हा दारू पिता, त्यावेळेला त्याचा परिणामही तोच होतोय ना. अग्नीच वाढतोय ना, तुमच्या शरीरातली हीटच वाढतीये. ती दारू पण चरचरत जाते आणि धूम्रपान काय करतंय? आगीशीच तर खेळताय तुम्ही. सो या गोष्टी देखील तुमच्या हृदयावर परिणाम करताय. एक्सेसिव्ह व्यायाम कसा असावा? तर व्यायाम केल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटावं, तुम्हाला ताकद मिळावी. पण जर तुम्ही ती गमावत असाल तर म्हणजे परत घर्षण जास्त होत आहे, म्हणजे त्या घर्षणातनं परत अग्नीच वाढतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हृदयावर परिणाम करतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू होताना दिसतात.